नमस्कार मंडळी. बरेच दिवस झालं खेकड्यांचा बेत झाला नव्हता, तर म्हटलं खेकड्याचा रस्सा जरासा करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. झालं असं की आदल्या दिवशी संध्याकाळी खेकडी आणलेली, तर खेकडी इथं साफ करण्याचं काम चालू होतं. हा मोठा खेकडा आहे बघा. तर खेकडा साफसफाई चालू असतानाच इथं एक रश्श्याला चव बेडकी पण आली. आम्ही काय बेडकी घालणार नाही रश्श्यात, घाबरू नका. आणि आमची मणीम्याव पण ताव मारायला लागली. रस्सा बनवण्याच्या आधी चुलीची ही अवस्था झालेली, ती सगळं व्यवस्थित करून घेतलं. त्याच्यानंतर मातीनं अशी चूल सारवून घेतली आणि प्रत्येक कामात नेहमीच मदत करणारे जिज्ञासे बाबा यांनी मोहीम घेतली चूल पेटवण्याची. आणि मणीम्याव पण बघायला लागली खेकड्याचा रस्सा तयार झाला आहे का नाही. इकडं घेतलं खोबरं, कांदा, टोमॅटो. कांदा घेतला चुलीत भाजून आणि इकडं चुलीला घेतला इस्तू चांगला पेटवून. ही दुसऱ्या चुलीमध्ये मी कांदा भाजत घातलेला आहे. कढईला घेतला बूड लावून, त्याच्यानंतर कढई ठेवली चुलीवर आणि पुन्हा फुकणी घेऊन चूल पेटवण्याच्या कामामध्ये आम्ही झालो बिझी. प्रत्येकाची खेकड्याची रस्सा करण्याची पद्धत आहे वेगवेगळी. इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो पण चिरून घेणार आहे आणि खेकडी पुन्हा एकदा साफ स्वच्छ धुवून घेतली. आता यामधले छोटे खेकडे जे नांगे आहेत ते वेचून मी बाजूला काढणार आहे, कारण की त्याचा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाट्यावर. भाजलेला कांदा, आलं, लसूण आणि खोबरं पाट्यावर घेऊन मी करू लागले बारीक करायला लागल्यानंतर खोबरं डान्स करू लागलं पाट्यावर. पण तरी पण त्याचा डान्स तसाच थांबवून मी इकडं बारीक करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला काय ते बऱ्यापैकी बारीक झालंच नाही, कारण की पाट्यावरची सवय मला काय नाही. व्हिडिओसाठी मी काय मुद्दाम इथं काही सांगणार नाही तुम्हाला. त्याचप्रमाणे खेकड्याच्या नांगड्या पण घेतल्या, त्या पण करू लागल्या डान्स पाट्यावर. मग त्यांचं पण बारीक वाटण करून अशा पद्धतीनं घेतलं आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहे आपण रश्शामध्ये टाकण्यासाठी. कढई गरम झाली, कढईमध्ये तेल, कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये टोमॅटो पण परतून घेतला. तर इकडं सगळीजण बघत होते की खेकड्याचा रस्सा कधी तयार होतोय. त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि जो आपण पाट्यावर वाटण केलं होतं ते तेलामध्ये चांगलं परतून घेतलं. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे खेकड्याचं जे आपण नांगे होते ते बारीक करून घेतलेले, तर त्याचं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेली खेकडी ह्या मसाल्यामध्ये परतली. 5-5 मिनटं मसाला पण चांगला 5 मिनटं तेल सुटेपर्यंत परतला होता आणि त्यानंतर खेकडी पण परतलेली आहे. तिथं जिग्या पण बघत आहे की मम्माची रेसिपी कधी बनते. त्यानंतर हे पाणी म्हणजे खेकड्यांचं नांगड्यांचं पाणी याच्यामध्ये आपण टाकणार आहे बघा. अशा पद्धतीनं आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे. चुलीवरचा आजचा जो काय बेत होता तो अगदी फक्कड झालेला, 1 नंबर असा कोल्हापुरी खेकड्याचा रस्सा इथं बनलेला आहे. भातामध्ये पाहिजे तर तांदळाच्या